आज मी दादांसाठी एक गिफ्ट घेतलं होतं. खूप दिवस झाले माझ्या मनात होतं की दादांसाठी माझ्या YouTube पेमेंटमधून एक गिफ्ट घ्यायचं. तर फायनली आज मी ते गिफ्ट घेतलं होतं आणि ते गिफ्ट द्यायला मी दादांसाठी सरप्राईज प्लॅन केला होता. पण दिवसभरात दोनदा माझा सरप्राईज प्लॅन फ्लॉप गेला, ते फक्त आणि फक्त माझ्या हसबंडमुळे. कारण दादा घरी आले की हे सगळे कुठेतरी जायचे आणि हे घरी आले की दादा बाहेर जायचे. असं दिवसभर चालू होतं. शेवटी म्हटलं जाऊ दे, रात्री सगळे सोबत येतील तेव्हाच गिफ्ट देऊ. दीदी, दादा आणि आत्या हॉस्पिटलला गेल्यामुळे कानाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्या दोघांवर होती. काना छान असा खेळला आणि दीदी आल्यावर तर तो इतका खुश झाला होता की बस. इकडे रिवाचं आणि कानाचं चालू होतं खेळायचं काम. कानाला रिवाला बघितलं की खूप आनंद होत होता आणि मी माझा स्वयंपाक बनवत होते. स्वयंपाक झाला आणि परत माझं सरप्राईज प्लॅन करायला बसले. पण आता काही माझा प्लॅन फ्लॉप जाणार नव्हता, कारण संध्याकाळी सगळे जेवायला सोबत येणार आणि तेव्हाच मी गिफ्ट देणार होते. माझे प्लॅन दोनदा फ्लॉप गेले, त्यामुळे सुनीलला खूपच आनंद होता. पण म्हटलं जाऊ दे, संध्याकाळी तर मी देणार. सगळी काही सरप्राईज प्लॅनची मी तयारी केली आणि दादा आल्यावर लगेचच गिफ्ट घेऊन गेले. मला दादांची रिएक्शन बघायची होती की त्यांना कसं वाटतं. दादांकडे गिफ्ट घेऊन गेले आणि दादा थोडेसे सरप्राईज झाले होते आणि पहिलं वाक्य त्यांचं हे होतं की अगं बाई, हे कशाला. दादा तर गिफ्ट बघून खुश झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगत होता की त्यांना ते गिफ्ट किती आवडणार आहे. घरचे सगळेच खूप खुश झाले होते. कानाला पण गिफ्ट बघण्याची खूपच एक्साइटमेंट होती. दादांनी गिफ्ट ओपन केलं आणि मी दादांसाठी एक मोबाईल घेतला होता, कारण मला गिफ्ट मध्ये यूज होणारी गोष्ट द्यायची होती. दादांना तर मोबाईल खूप आवडला होता. मग काय, नवीन मोबाईल म्हटल्यावर आम्ही सगळ्यांनी मोबाईल मध्ये एक सेल्फी काढला. चलो बाय.